श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शनिवारी माऊली मंदिर गाभाऱ्यात पहाट पूजा, पवमान अभिषेक आणि दुपारी नगर प्रदक्षिणा। कार्तिक एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विधिवत पूजा। यंदा कार्तिक एकादशीच्या पूजेचा मान भाविकांमधून शहापूर तालुक्यातील सावरोली बुद्रुक येथील शंकर गेनू बेरे आणि निर्मला शंकर बेरे या दाम्पत्याला। इंद्रायणी तिरी भक्तीचा जागर, ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात अवघी अलंकापुरी दुमदुमली। आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा आणि कार्तिकी एकादशी निमित्ताने शनिवारी तीर्थक्षेत्र देहू येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये दर्शनार्थ गर्दी। श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वस्तांच्या हस्ते पहाटे धार्मिक पूजा, मुख्य मंदिर तसेच वैकुंठ स्नान अर्थात गोपाळपुरा मंदिर आकर्षक फुलांनी सजवले। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। इंद्रायणी नदी घाटावरही भाविकांची गर्दी। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश कुंडाळ, अपक्ष म्हणून किरण आहेर, बापू थिगळे यांनी उमेदवारी अर्ज केले दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट वगळून राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले किरण आहेर यांना भाजप आणि महाविकास आघाडीकडून बोलावणं। राजकीय घडामोडीनंतर किरण आहेर अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादातून केले सुतोवाच। राजगुरुनगर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्व जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार। नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांचे नाव समोर। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविवारी दुपारी कैलास सांडभोर यांच्यासह अन्य उमेदवारांचे अर्ज दाखल करणार। आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी एकूण 42 नामनिर्देशन दाखल। नगराध्यक्ष पदासाठी किरण येळवंडे आणि उमेश करपे यांनी 3 अर्ज केले दाखल। नगर सदस्य पदासाठी 39 अर्ज झाले दाखल। चाकण नगर परिषदेसाठी नगर सदस्य पदासाठी 34 आणि अध्यक्ष पदासाठी 1 अर्ज। राजगुरुनगर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी मंगेश कुंडाळ, किरण आहेर आणि बापू थिगळे यांचे अर्ज। राजगुरुनगर नगर परिषदेसाठी आजच्या दिवशी 32 अर्ज दाखल। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगर सदस्य पदाकरिता प्रभाग क्रमांक 1 मधून रेवणनाथ थिगळे, शोभा थिगळे, किशोर थिगळे आणि साधना बापू थिगळे यांचे अर्ज। प्रभाग 2 मध्ये कुमार सांडभोर, सुवर्णा सांडभोर। प्रभाग क्रमांक 3 मध्ये मंदा दिलीप होले, पौलमी लोखंडे, योगीराज करवंडे। प्रभाग 4 मधून राजेंद्र जाधव यांचे अर्ज। शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 7 मधून सविता शेखर घुमटकर, वैभव घुमटकर, तेजस घुमटकर, मेघा घुमटकर, वैभव लालासाहेब घुमटकर, मीनाक्षी भांगे, सुप्रिया घुमटकर, केतन घोरपडे यांचे उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 8 मधून आशा गुंडाळ, हेमंत खांगटे, स्वाती सावताडकर। प्रभाग 9 मध्ये सागर आवटे, अश्विनी सागर आवटे, तन्मय पाचारणे यांचे अर्ज। प्रभाग 10 मध्ये अरविंद गायकवाड, सचिन अंकुश, मित्रसेन डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज केले दाखल। आळंदी नगर परिषदेसाठी आळंदी शहर शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पत्नी संगीता राहुल चव्हाण यांनी प्रभाग 10 ब मधून ओबीसी महिला उमेदवारी अर्ज केला दाखल। मावळ लोकसभेचे खासदार आणि प्रभारी आळंदी नगर परिषद श्रीरंग बारणे, संपर्क प्रमुख उपनेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख निलेश मुटके, आळंदी शहर उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर गुंडरे पाटील आदींची उपस्थिती।
आळंदी नगर परिषदेच्या नगर सदस्य पदाकरता शनिवारी निर्धारित वेळेत शहरातील प्रभागांमधून 42 उमेदवारांची अर्ज. आळंदी नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून लक्ष्मीबाई कवितके, सचिन ढुंडरे, 3 मधून आशा गोगावले, योगेंद्र कुऱ्हाडे, प्रभाग 4 मधून वैशाली कुऱ्हाडे, पूजा कुऱ्हाडे, किरण येळवंडे, गौरव गायकवाड, योगेश चंद्रकांत कुऱ्हाडे, प्रभाग 5 मधून ज्ञानेश्वर बनसोडे, अक्षदा कुऱ्हाडे, 6 मधून साक्षी कुऱ्हाडे, लतिका वाघमारे, हेमंत कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे यांचे उमेदवारी अर्ज. प्रभाग क्रमांक 8 मधून रामदास गिलबिले, नारायण भागवत, सविता बोत्रे, प्रभाग क्रमांक 9 मधून दिनेश भुले, कन्याकुमारी शिंदे, प्रभाग 10 मधून सुरेश झोपाडे, ज्ञानेश्वर वाघमारे, संगीता चव्हाण, प्रज्ञा काळे, सुवर्ण काळे यांनी उमेदवारी अर्ज केले दाखल. जिल्हा परिषदेच्या रेटोडी गटात बिबट्याचा मानवी वस्तीमधील वाढता वावर चिंताजनक. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचं वनमंत्री गणेश नाईक, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी आणि राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन. वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे आणि आवश्यक ठिकाणी पिंजरा लावण्याची निवेदनाद्वारे केली मागणी. उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी राजेंद्र पाचारणे यांनी वनमंत्र्यासह प्रशासनाला करून दिली आठवण. पिंपरखेड सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासाठी आग्रही. कार्तिकी एकादशी निमित्ताने देहू ते पंढरपूर हा खरपुडी बुद्रुक येथील तुकाई माता पायी दिंडी सोहळा संपन्न. तुकाई माता दिंडी सोहळ्यात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग. खांद्यावर भागवत पताका, टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाच्या जयघोषात वारकरी भाविक तल्लीन. तुकाई माता दिंडी सोहळ्याची वर्षानुवर्षे देहू ते पंढरपूर पायीवारीची परंपरा. चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज केला दाखल. शिंदे गटाकडून मनीषा गोरे या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांची उपस्थिती. नगराध्यक्ष पदाकरता मनीषा गोरे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता. यावेळी शिवसेना पक्षाचे सचिव राम रेपाळे, आमदार शरद सोनावणे, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, ज्योती अरगडे, सारिका पवार, रामदास धनवटे, तालुका प्रमुख निलेश पवार, धनंजय पठारे, विशाल पोतले आदींची उपस्थिती.